शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बोनसपासून वंचित. मागील 2024 ते 2025 या वर्षात शासकीय धान खरेदी केंद्रावर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान दिले. भंडारा जिल्ह्यातील शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शासकीय बोनस पासून हजारो शेतकरी वंचित आहेत. 288 आमदारांमध्ये शेतकऱ्यांचा कुणी वाली नाहीये. बोनस पासून वंचित शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांनी आपल्या परिवाराला कसं पोसावे, मुलांचे शिक्षण व इतर गरजा कशा कराव्यात. अनेक वेळा पणन विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी उत्तर दिले की आमच्याकडे शासनाने निधी उपलब्ध करून दिला नाहीये, त्यामुळे आम्ही बोनस पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करू शकलो नाही. याला सर्वस्वी जबाबदार शासन आहे, आम्ही नाही, असं त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलंय. तरी शेतकऱ्यांवर उद्भवणाऱ्या संकटांची दखल आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार असून सुद्धा शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीयेत. बोनसमुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्या शेतकऱ्यांची मानसिकता आत्महत्या करण्याइतपत पोहोचली आहे. तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बोनसपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसचे पैसे जमा करावे, असं मत व्यक्त केलं आहे धान उत्पादक शेतकरी चिंतामण तिबुडे, भंडारा जिल्हा यांनी. साजन बोकडे, जिल्हा प्रतिनिधी, भंडारा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.